प्रश्न पहिला, कोणाला अशोक चक्र प्रदान केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला यांना. प्रश्न 2, 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि एंटोनियो कोस्टा हे. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने आरोग्य सीमा अभियान सुरू करण्यासाठी ITBP सोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य सरकारने. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्यात उपग्रह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार झाला? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्य सरकार. प्रश्न 5, 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याचा 56वा स्थापना दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशचा. प्रश्न 6, 2026 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत? तर त्याचं उत्तर आहे 77वा. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्यात NDDB आणि MULCO ने दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी करार केला? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्यामध्ये. प्रश्न 8, ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ऍपल. 2 नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट. प्रश्न 9, डॉक्टरांसाठी NBEMS AI प्रशिक्षण कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुप्रिया पटेल यांनी. प्रश्न 10 पाहूया. प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सीता अशोक शेळके यांना. प्रश्न 11, 2025चा शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ग्राका माचेल यांना. प्रश्न 12, राजस्थानमध्ये नवीन जैविक उद्यान कोठे विकसित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे अलवार इथे. प्रश्न 13 पाहूया. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकेथॉन कोणत्या IIT मध्ये आयोजित केले? तर त्याचं उत्तर आहे IIT कानपूर इथे. प्रश्न 14, 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये देशातील एकूण किती मान्यवरांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 45. प्रश्न 15, कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण 2026 ने सन्मानित केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र यांना. प्रश्न 16 पाहूया. कलाडी हे उधमपूर जिल्ह्यातील कोणत्या प्रदेशामधील GI टॅग केलेले पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर येथील. प्रश्न 17, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे पुष्कर सिंग धामी. प्रश्न 18, दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 26 जानेवारी. प्रश्न 19 पाहूया. दुबईने गल्फ फूड 2026 कार्यक्रमासाठी कोणत्या देशाला भागीदार देश म्हणून आमंत्रित केले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 20, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे अरोमा सिंग ठाकूर यांना. प्रश्न 21, भारतीय रेल्वेने ASC अर्जुन हा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात केला आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 22 पाहूया. 2026च्या T20 विश्वचषकात बांगलादेश ऐवजी कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे स्कॉटलँड या देशाचा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.